नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 1000 स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल खर्च किती येऊ शकतो, टोटल मटेरियल किती लागणार आहे या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। या व्हिडिओमध्ये फक्त मटेरियल खर्चाची माहिती मिळणार आहे आणि उद्या एक व्हिडिओ बनवला जाईल। त्या व्हिडिओमध्ये 1000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शनसाठी कामगार खर्च किती येऊ शकतो तो व्हिडिओ उद्या बनवला जाईल। जर याच व्हिडिओमध्ये मटेरियल खर्चाची आणि कामगार खर्चाची माहिती सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो, त्यामुळे या व्हिडिओमध्ये फक्त मटेरियल खर्चाची माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। तुम्ही जे कन्स्ट्रक्शन करणार आहे त्यासाठी तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचं किंवा कोणत्या कंपनीचं वापरणार आहेत त्यावरती टोटली खर्च डिपेंड असतो। पण मित्रांनो, आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक अंदाज लागणार आहे, कारण मित्रांनो घराचं कन्स्ट्रक्शन करताना बजेट खूप महत्त्वाचं असतं आणि तुम्हाला एक बजेटचा अंदाज आला किती पैसे लागणार आहेत तर कन्स्ट्रक्शन करताना तेवढं पैशाचं तुम्ही तयारी करून ठेवू शकता। चला माहिती सुरू करूया, पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, 1000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शनसाठी टोटल कामासाठी सिमेंट किती लागणार आहे? 450 ते 500 बॅगच्या आसपास लागणार आहे। या रेंजमध्ये एका सिमेंट बॅगची खरेदीची किंमत आपण एक सरासरी 360 रुपये धरलेली आहे। तुम्ही कोणत्या कंपनीचं सिमेंट खरेदी करणार आहात त्यावरती सुद्धा रेट अवलंबून असतो, पण आपण 360 रुपये एका सिमेंट बॅगची किंमत धरलेली आहे। सरासरी 450 बॅगचे झाले 1,62,000 रुपये। स्टील किती लागणार आहे? टोटल 1000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शन साठी तुमचा प्लॅन कसा आहे स्टीलचा त्यावरती सुद्धा स्टील किती लागणार आहे अवलंबून आहे, पण नॉर्मली या रेंज मध्ये लागू शकतं 3500 किलो ते 4000 किलोच्या आसपास। स्टीलचा जो खरेदीचा रेट आहे आपण तो 65 रुपये पर किलोचा धरलेला आहे। स्टील सुद्धा तुम्ही मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर कंपनीवरती रेट वेगवेगळा असू शकतो। आपण उदाहरणासाठी 65 रुपये स्टीलचा रेट धरलेला आहे, आपल्याला लागणार आहे 3500 किलो, त्याचे झाले 2,27,500 रुपये। त्यानंतर बांधकाम करण्यासाठी आणि आरसीसी काम करण्यासाठी आपल्याला क्रश सँड लागणार आहे। क्रश सँड किती लागणार आहे? 14 ते 15 ब्रासच्या आसपास लागणार आहे। आपण 15 ब्रास धरूया आणि क्रश सँडचा जो खरेदीचा रेट आहे आपण ब्रासचा तो 6000 रुपये धरलेला आहे। 15 ब्रासचे झाले 90,000 रुपये। प्लास्टर वाळू किती लागणार आहे? टोटल प्लास्टर करण्यासाठी आतील बाजूचं आणि बाहेर बाजूचं प्लास्टर करण्यासाठी 5 ते 6 ब्रासच्या आसपास आपल्याला प्लास्टर सँड लागणार आहे। प्लास्टर सँडचा जो खरेदीचा रेट आहे आपण तो 8000 रुपये ब्रासचा धरलेला आहे। 6 ब्रासचे झाले 48,000 रुपये। खडी किती लागणार आहे? टोटल आरसीसी कामासाठी 13 ते 14 ब्रासच्या आसपास लागणार आहे। खडीचा रेट आपण ब्रासचा 5000 रुपये धरलेला आहे। 14 ब्रासचे झाले 70,000 रुपये। वीट साधारणतः 1000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शन साठी बाहेरील बांधकाम 9 इंचीवर आतील बांधकाम 4 इंची असेल तर 16 ते 17,000च्या आसपास विटा लागू शकतात। आपण 17,000 विटा धरूया आणि एका विटाची जी किंमत आहे आपण खरेदीची ती 8 रुपये धरलेली आहे, त्याचे झाले 1,36,000 रुपये। मित्रांनो, मटेरियल तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहेत त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करा। आपण उदाहरणासाठी सर्व रेट धरलेले आहेत। त्यानंतर आपल्याला स्टाईल किती लागणार आहे? टोटल रूम मध्ये टाईल बसवण्यासाठी आणि टॉयलेट बाथरूम मध्ये टाईल बसवण्यासाठी टोटल हा खर्च आपण एक लमसम खर्च धरलेला आहे। 65 ते 70,000 रुपयाच्या आसपास या रेंज मध्ये खर्च येऊ शकतो फक्त स्टाईल कामासाठी। त्यानंतर ग्रेनाइट बसवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो? मित्रांनो, 1000 स्क्वेअर फूट मध्ये तुम्ही ग्रेनाइट कुठे कुठे वापरणार आहेत त्यावरती खर्च अवलंबून असतो, पण आपण एक टोटली धरलेला आहे। किचनवरचा ग्रेनाइट असेल किंवा ज्या चौकटीच्या फ्रेम असतात, खिडकीच्या फ्रेम असतात, आपण ग्रेनाइट मध्ये बनवतो, हा खर्च आपण टोटली ग्रेनाइटचा धरलेला आहे। किती लागणार आहे ग्रेनाइटसाठी खर्च? 40 ते 50,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो ग्रेनाइटसाठी। जर तुम्ही सर्व ठिकाणी ग्रेनाइट वापरले जिना टप्प्यावरती सुद्धा 40 ते 50,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो ग्रेनाइटसाठी। त्यानंतर डोर विंडो स्लायडिंग साठी किती खर्च येऊ शकतो? हा खर्च टोटली लमसम धरलेला आहे। मित्रांनो, 1000 स्क्वेअर फूट मध्ये जे तुमचं कन्स्ट्रक्शन आहे त्यामध्ये किती डोर आलेले आहेत, किती खिडकी आहेत, त्याला स्लायडिंग किती आलेले आहेत, तुमचा जो मेन दरवाजा आहे तुम्ही किती कसा खरेदी करताय, कोणत्या क्वालिटीचा खरेदी करताय, कारण मेन दरवाजा खूप जास्त रेटनं जास्त महाग पडत असतो आणि प्रत्येकाची चॉईस
वेगवेगळी असू शकते, पण आपण एक लमसम खर्च धरलेला आहे तुम्हाला अंदाज येण्यासाठी. टोटली डोअर विंडो स्लायडिंगचा टोटली खर्च 1,20,000 रुपयाच्या आसपास या रेंजमध्ये येऊ शकतो. त्यानंतर प्लंबिंग मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो. प्लंबिंग मटेरियल सुद्धा तुम्ही मार्केटमध्ये ज्यावेळेस खरेदी करण्यासाठी जाणार आहेत त्यावेळेस कंपनीवरती भरपूर रेट वेगवेगळे आहेत, पण एक चांगल्या कंपनीचं जरी तुम्ही धरलं तर 80 ते 85,000 रुपयाच्या आसपास या रेंजमध्ये खर्च येऊ शकतो. इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी 70 ते 80,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. त्यानंतर प्लंबिंगच्या मटेरियलसाठी 80 ते 90,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार आहे की 1,000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शनसाठी फक्त मटेरियलसाठी किती पैसे ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला मटेरियलला कोणतेही पैसे कमी पडू नये. टोटल बेरीज केली आहे सर्वांची तर मित्रांनो 12,28,500 रुपये 12,28,500 रुपये तुम्हाला खर्च येऊ शकतो फक्त मटेरियलसाठी. समजलं मित्रांनो, सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगितलेली आहे. उद्या एक व्हिडिओ बनवला जाईल, त्या व्हिडिओमध्ये टोटल कामगार खर्चाबद्दल माहिती सांगितली जाईल. हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.